नागपूर. आपली खडका वाणाची तूर आहे. 4 जूनची ही पेरणी आहे. तर मी सुरुवातीला पेरणी करून मधून रोटर मारला आणि त्यानंतर मधले जे लाईनी राहिले ते बायकांकडनं खुरपून घेतल्या आणि खुरपणी झाल्यानंतर आपण 8 किलो मल्टीप्लायर 4 एकर मध्ये पाऊस पडायच्या अगोदर चमच्यानेच टाकले. ड्रिंचिंगसाठी पाणी नव्हतं, कोरडवाहू क्षेत्र आहे आपलं हे. तर आणि आपल्याला पाऊस पडला लगेच मल्टीप्लायर टाकल्याबरोबर. जबरदस्त मल्टीप्लायर उतरलं मुळीला, तसं तुरीनं ग्रीप घेतली. तुम्ही बघू शकता आज हा प्लॉट आहे. आज दिनांक 17/9/2025, 4 जून 2025 ते 17 सप्टेंबर 2025 पर्यंत ही झाडांची अवस्था आहे. फक्त गवत ठेवायचं नाही तुरीमध्ये. गवतासाठी खूप मेहनत घेतली आपण. गवत एक पण नाही दिसत बघा तुम्ही, सगळं साफ करून घेतलेलं आहे. तुरी नाही म्हणलं तर आता माझ्या डोक्याला लागते तूर. हा पूर्ण माझा 4 एकराचा प्लॉट आहे खाली. कोरडवाहू क्षेत्राला अशी तूर आणली आपण, मल्टीप्लायर वापर केला. त्यानंतर मी याला थोडासा बेसल डोस टाकला. त्याच्यामध्ये परत मी 3 किलो मल्टीप्लायर, म्हणजे टोटल 11 किलो मल्टीप्लायर. आता आपण रासायनिक खतं दुकानातून आणून बरेच टाकतोय. नुसत्या रासायनिक खताचा रिझल्ट जर म्हणलं तर असा नाही येणार, कारण हे मल्टीप्लायरचंच काम आहे. फक्त रासायनिक खत आपण ह्यासाठी दिलं की सम प्रमाणात आपलं मल्टीप्लायर सगळीकडे पडावं या अवस्थेमध्ये. तुम्ही बघू शकताय मी उभा आहे, माझ्या डोक्याच्या वरती तूर आहे बघा. माझ्या डोक्याला तूर आहे आणि कोरडवाहू क्षेत्र आहे. कुठल्याही प्रकार शेणखत वगैरे काय आपण वापरलेलं नाही याला पहिलं, फक्त मल्टीप्लायर. तुम्ही बघू शकता इकडे पण पूर्ण प्लॉट म्हणजे डोक्याला, माझ्या डोक्याच्या वरती माझ्या तूर. म्हणजे माझी उंचीच आहे 5 फूट 7 इंच. तर हे बघा, तुम्हीच बघू शकता. अशा प्रकारची मल्टीप्लायरची जोड शेतीला द्या आणि उत्पन्नात, आपल्या पिकाच्या क्वालिटीत आणि रासायनिक खतापासून वंचित राहून चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्या. नमस्कार सर्वांना, खूप खूप शुभेच्छा. ये पहा, जबरदस्त क्वालिटी बसली आहे एकदम. झाड म्हणजे तुम्ही पाहू शकता त्याला बुंदा. आणि हे अशा प्रकारे